पत्ता करतो गुल हो. तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील बाळासाहेब असतील का प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या. लक्ष याचा अर्थ असं नाही की ते हिंदुत्वाच्या विरोधातले आहेत, हिंदू प्रेमी नाहीत. त्यांची जी भावना होती की त्याचं काही चुकीचं घडतं असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी रमजान मध्ये आता बकरे कापले जात आहे, त्यांचं रक्त थेट नद्यांमध्ये मिसळलं जात आहे, समुद्रात मिसळलं जात आहे, तेव्हा कोणी टीका करत नाही. हिंदूंच्या धर्मावरच सगळे टीका करतात. मला असं वाटतं की ही भावना तुमच्या आणि माझी काही वेगळी नाही त्याच्याबद्दल. ही गोष्ट खरी आहे. अशा वेळेला आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे ही भूमिका ते मांडू शकतात असं मला वाटतंय. काल उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य खूप चर्चेत आलंय, जर कोणी जय श्रीराम म्हणत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा असं उद्धव ठाकरे म्हटले. जय श्रीराम हे तर रामराज्य आणा म्हणून आपण नेहमीच म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. त्याच्यामुळे जय श्रीरामला पर्याय जय शिवराय असं न करता शिवराय आणि जय श्रीराम हे दोन्ही आपल्या ज्या आपल्या रक्तात भिजलेले आहेत. त्याच्यामुळे काही विषय येत नाही. तो असं का म्हणत असतील आता असं माहिती नाही. आता ते त्यांची नेहमीच भूमिका वेगळी बदलत असतात तशी त्यांची भूमिका बदलते. कारण जय श्रीराम आता हे आमच्या सगळ्यांकडे आल्यामुळे त्यांना वाटतं की जय शिवराय बोला पण छत्रपती पण सगळ्यांचे नाहीत. काही विषय नाही. राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यानंतर भाजप नेते असं म्हणतात की 57 कोटी लोकांनी स्नान केलं, ती त्यांची श्रद्धा होती, त्याला तुम्ही अंधश्रद्धा कसं? मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती त्यांच्याशी तुम्ही मला वाटतं 30 तारखेला कदाचित ते बोलतीलच गुढीपाडव्याला. कारण त्यांच्या मनामध्ये माझ्यापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात काय बोलायचं ते. त्याच्यामुळे ते बोलतीलच किंवा मध्यंतरी कधी तुमची भेट झाली तर ते निश्चितपणे बोलतील या विषयावर असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्या काय विषय? तुम्हाला कल्पना की 2-3 दिवसापूर्वी मी मुंबईतील मेजर नाले आणि मिठी नदी या बाबतीमध्ये 500 कोटीचे जे टेंडर काढलेले आहे त्या टेंडरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे काही कंपन्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊनच त्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊन ते टेंडर काढलेले आहेत आणि त्याच कंपन्या आलेल्या ज्या कंपन्यांमधले मालक बरेचसे मालक हे 2015 साली जेलमध्ये गेले होते. काय किंबहुना त्यांनी 2021-22ला पे ऑर्डर म्हणजे पेमेंट ऑर्डर आणि पेमेंट सर्टिफिकेट चुकीच्या काढून 10 कोटी रुपये सुद्धा महापालिकेकडून दिले. असे 500 कोटीचं टेंडर जे भ्रष्टाचाराचं आहे त्याचे मी अभिजित बांगरसाहेब ॲडिशनल कमिशनर त्यांना भेटून आलो. सन्माननीय कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला उत्तर पाठवले आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यासाठीच बोलले त्या निविदा रद्द करण्याची आवश्यकता आहे. ज्या निविदेमध्ये एनीवर करणारा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना संधी मिळेल. लक्षात एकच कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या 5-5 कंपन्या असतात ती नावं पण मी त्यांची दिली होती. त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण शक्यतो प्राधान्य देत आहे हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी सगळ्या प्रूफनिशी मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची आता सगळे इतंभूत माहिती देतोय जी मी आता कमिशनरकडे देऊन आलो आहे आणि ते भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलते आहे की ते निविदा रद्द करावी. SIT तुम्ही चौकशी जरी लावलेली असतील तरी EOW करून किंवा ED करून या लोकांची चौकशी करण्याची गरज आहे. 2005-06ला मिठी नदीचा प्रकार झाला होता. त्याच्यानंतर दर वर्षाला 9 कोटी रुपये मिठी नदीसाठी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर घेतोय 90 लाखांच्या मशीनच्या बदल्यात. म्हणजे लुटत आहे. ते मी आता बांगरसाहेबांना समजून सांगितलं आणि त्यांनाही ते पटलेलं आहे. त्यामध्ये कोट्यावधी 200-250 कोटीचा पैसे आपल्या महापालिकेचे आणि महानगरपालिकेचे आणि मुंबईकरांचे वाचू शकतात जे इतर कामासाठी वापरते. आणि म्हणून तो मिठी नदीचा आणि मेजर नाल्याचा थोडासा प्रकल्प एक भूपेंद्र नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या स्वतःच्या 5 कंपन्या आहेत. त्याच्यानंतर एक केतन कदम नावाचा आहे त्यांनी 90 लाखाची मशीन ही त्यांनी केरळवरनं आणले एका कंपनीकडून. ती केरळवरून आणलेली मशीन 90 लाखाची तो तिकडे मिठी नदीचा वापरायला देतो आणि 9 कोटी रुपये भाडं घेतो. आता सांगा मला म्हणजे ही लुटमार आहे दर वर्षाला आणि मिठी नदीला गाळ जातच नाही. प्रकार असा आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं गुन्हा जर झाला असेल एखाद्याला मारहाण झाली असेल ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे.
आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय 3 महिने झालं हे प्रकरण एक तर शांत नाही. आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल तर ती कारवाई करा तिथे. पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवता ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडचं असल्यामुळे. त्यामुळे आपणही त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहे ज्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. नाही नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझे माणसं नाहीये ज्यांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. महाराष्ट्राचा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणी, माता भगिनी हे सर्व त्या बजेटकडे, अर्थसंकल्पाकडे प्रचंड आशेनं पाहत आहेत आणि कुणाचाही भ्रमनिरास होणार नाही असा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री दुपारी 2 वाजता या विधिमंडळात मांडतील आणि सर्वसामान्य लोकांना यातून निश्चित दिलासा मिळेल यात कोणाच्याही मनात शंका नाही. नाही, त्यांनी त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये जे काही भाष्य केलं त्याचं मी समर्थन करतो याच्याकरता की देशातल्या अनेक नद्या प्रदूषित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरं आहे. बॅकवॉटरमुळं, इंडस्ट्रीयल वॉटरमुळं त्या नद्या प्रदूषित होतात आणि मग लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. कुंभमेळ्याच्या अनेक घटना तुम्ही बघा. कुंभमेळ्यातल्या पाण्यांबद्दल सुद्धा मोठे मोठे लेख आले. 22% बॅक्टेरिया त्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलं आणि त्या धर्तीवर त्यांनी जर ते काही भाष्य केलं असेल. काय आहे, श्रद्धा ही कोणाला किती महत्त्वाची आहे त्यामुळं वाटेल आपल्या सोयीनुसार सगळे बोलत असतात. आता ते काय बोलत होते आणि काय काय RSSवर टीका करत होते नितीश राणे सगळ्याला माहीत आहे. त्यामुळं किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत काँग्रेसमध्ये असताना त्यांचे भाषणं काढले तर माहीत होईल. ते बरोबर उद्धवजी म्हणाले की खरं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचाच नारा लागला पाहिजे, शिवरायांचाच नारा लागला पाहिजे आणि कोणी कोणाचे नारे लावा. तुम्हाला वाटतं तुम्ही जय श्रीराम लावा, नितीश राणेंना आमचं म्हणणं आहे. तुम्हाला कोण थांबवलं आहे? दुसऱ्यावर कशाला टीका करायची? हे सगळे नाऱ्यामधून महाराष्ट्र आणि देश विभंगता कामा नये, दरी करता कामा नये. जे तुम्ही मतांचं पोलरायझेशन करून हिंदू मुस्लिम करत कारण विकासाचं राजकारण सोडून धर्मांधाचं राजकारण सुरू केलं आहे तर त्यांना त्यांच्या मुखामध्ये हे असेच विषय येतील आणि मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांना त्या मंत्रिमंडळात कसे ठेवलं जातं हा एक खरा प्रश्न आहे. ज्या संविधानाने देशाचा कारभार चालतो पण त्या संविधानाच्या आणि घेतलेल्या शपथीचा सुद्धा भंग करण्याचं काम चालू झालं येणार यासाठी आपले काही प्रयत्न चालले. मी गेल्या 15 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान साहेबांना पत्र दिले. जो भारतामध्ये टेस्लाचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रकल्प आहे ना त्या प्रकल्पाकरता मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील आम्ही मागणी केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरी मला सांगितलं की त्यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे की मुंबईनंतर जर दुसरं गाव कुठचं असेल रत्नागिरी ज्या ठिकाणी 4ही कनेक्टिव्हिटी आहे, रोड आहे, रेल्वे आहे, वॉटर आहे आणि एअर, हे असं एकच शहर आहे जिथे 4ही कनेक्टिव्हिटी आहे. आपल्याकडे क्रूज टर्मिनल होते, आपल्याकडे जेटी आहे, एअरपोर्ट देखील आपलं पुढच्या वर्षी चालू होतं. त्याच्यामुळे रत्नागिरी हे सुटेबल आहे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत जो ग्रीन कॉरिडॉर हायवे होणार आहे 6 पदरी ह्याचा देखील ह्या उद्योगाला फार मोठा फरक पडणार आहे. जेणेकरून वेळेचं असेल किंवा हे सगळ्या बाबींमध्ये होणार आहे. त्यामुळे टेस्ला हा जर प्रकल्प कोकणात आला तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येईल आणि नक्कीच हा गेम चेंजर प्रकल्प कोकणासाठी ठरू शकतो. ओके, धन्यवाद. बजेटकडनं सगळ्यांची अपेक्षा आहे की कर्जमाफी होईल, भावांतर योजना म्हणजे सोयाबीनचा भाव, कांद्याचा भाव पडला तो जो फरक असतो तो सरकार देईल अशी भावांतर योजना 25,000 कोटीची सरकारकडनं आणण्यात यावी. बेरोजगार युवांना भत्ता चालू व्हावा त्यांनीच शब्द दिला होता. आमच्या माता भगिनी ज्याला तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत देता ते तुम्ही 2100 करणार होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम या राज्यामध्ये घेण्यात यावे, त्यासाठी मोठा निधी देण्यात यावा. असे बरेच मुद्दे, लाईट मोफत करावी. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की इलेक्शनच्या तोंडावर जे जे काय तुम्ही बोलला आम्ही हे करू ते मात्र या बजेटमध्ये त्यांना करावंच लागेल, नाहीतर लोक आणि आम्ही सगळेच शांत बसणार नाही.
आमचं एकच मत आहे की तिथं मी स्वतः गेलो होतो, दर्शन घेतलं, मी तिथं पवित्र डुबकी घेतली, आशीर्वाद घेतला. तिथून हजारो लिटर पाणी हे मी महाराष्ट्रात आणलं होतं. फक्त पाणी आणत असताना आपण सहसा म्हणजे जेव्हा आम्ही पाणी देत होतो त्या पाण्याची ताकद काय फिल्टर केल्यानंतर कमी होत नसते, पण पाणी आपण दिल्यानंतर एखाद्या बाळाला पाणी दिलं, नाहीतर एखाद्या बाळाच्या पाण्यामध्ये जर ते मिक्स करून त्याचं स्नान तिथं केलं गेलं तर तिथं कुठं अडचण होऊ नये म्हणून त्यात जे पोल्युशनचे कण होते ते थोडे बाजूला करण्यासाठी आम्हाला ते पाणी थोडं फिल्टर करावं लागलं, पण फिल्टर केल्यामुळे ताकद काही कमी होत नसते. आता राज ठाकरे साहेब पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही अंशतः ते खरे आहेत, पण बोलत असताना तुम्ही क्लिअरली बोलायला पाहिजे. मी पोल्युशनबद्दल बोलतोय, तुम्ही असंच जर वक्तव्य तिथं करणार असाल आणि त्यामुळे काही लोकांचं धार्मिक भावना दुखावला जात असेल तर वक्तव्य करत असताना सगळ्यांनी त्या बाबतीतला विचार करा. स्वागत केलं पाहिजे, भारतीय म्हणून अभिमान आहे आणि आम्हाला विश्वास होता की कुणी किती राजकारण त्याच्यामध्ये आणलं, कुणी कितीही त्याच्यामध्ये धार्मिकता धर्म अंधता त्याच्यामध्ये आणली, कुणी काय केलं तरी आमची जी इंडियन टीम आहे, जी सगळ्या प्लेयरला एकत्रित घेऊन जाणारी टीम आहे, ती नक्कीच ट्रॉफी जिंकल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता शेवटी BCCIचा तो मुद्दा आहे, तर तसं झालं स्वागत केलं जात असेल तर उलट आम्हाला आवडेल. जर कोणी तो मुद्दा घेतला नसेल तर आम्ही विनंती करतो ICCला, जयशाह साहेबांना करेल, तसंच BCCIला करेल की तसंच परत एकदा ती ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये आणण्यात यावी. कोस्टल रोडला आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत, त्याची कामं देखील आता महिन्या-2 महिन्यामध्ये सुरू होतील. ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील MSRDCमधनं केला जातोय. परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीनं पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री आहे. अजून काल एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये ठाकरे गटाचा शिबिर मेळावा होता तरुण माधवचा. ते त्यांनी शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ऑडिओ क्लिप जे आहे पण ती ऑडिओ क्लिप डब केलेली होती. म्हणजे आत्ताचे जे विषय आहेत, करंट विषय आहेत राजकारणाचे, त्या विषयांवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजामध्ये त्यांना भाषण करण्यात आलं. एक प्रकारे बाळासाहेबांच्या आवाजाची आत्ता त्यांना गरज पडत आहे. तो पण डब केलेला आवाज, ज्यांनी मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचे विचाराची प्रतारणा केली, त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, याच्यातच सगळं आलेलं आहे. पण मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही. शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब धनुष्यबाण घेऊन अतिशय विधायक पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्याच्यामुळेच 80 पैकी 60 लोक आमची निवडून आली. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी आहेत आम्ही सत्तेवर आल्यावर बांधू, छत्रपती ठाकरे फक्त रामाचं मंदिर बांधून चालत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं देखील बांधली. आता सत्तेवर कधी येणार मला माहीत नाही, परंतु आता 237 आमदार जर महायुतीचे निवडून आलेले असतील तर पुन्हा एकदा विधानसभेवर ही मंडळी कधी येणार आहेत हे मला खरंच माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु मी एक साधं उदाहरण सांगतो की उद्या आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथं. आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की ज्या ठिकाणी 5 एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल, तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली 200 देवळं असतील, याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. अधिवेशन असल्यामुळं ती घोषणा करणं मी योग्य नाही, परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत हा सगळा प्लॅन तुमच्या समोर ठेवेन. आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवावा. 6 मार्चला सायंकाळी 4 वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून दामनसई, इंदरदेव, धनगरवाडा इथली 48 घरापैकी 2-4च मोजकी घरं राहिलेत, बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत. आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले, तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली. नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे. इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोक राहत आहेत, जनावरं आहेत, त्यांची गोटे आहेत, राहती घरं आहेत. आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकाऱ्यांच्याकडून 4-4.5 हजार हेक्टरमध्ये
हा वनवा पेटलेला आहे. सलग 8 दिवस हा वनवा पेटलेला होता. आता काही भागामध्ये वनवा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे. वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोक आहेत, राहती घरं आहेत, या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती. इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे. आता आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत इथं आलो. आता एकदा आम्ही आलो, रोजच लोक इथं चालत येत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 4 महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात, परत 8 महिने इथंच राहतात. आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे. मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंदरदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे. त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत. इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे. मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे, आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत, यासाठी मी सातत्यानं सरकारकडे मागणी केली होती की ह्यांना तुम्ही पक्क्या रस्त्याने जोडा आणि ह्यांचा वेगळा आराखडा तयार करून ह्यांच्यासाठी वेगळं बजेट द्या. त्याशिवाय कोकणातल्या धनगरवाड्या, आदिवासी पाडे आणि राज्यातले बंजाराचे तांडे हे रस्त्यानं जोडले जाणार नाहीत. सरकारनं तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं. एक योजना त्यांनी आणली धनगरवाड्यांच्यासाठी, यशवंतराव होळकर रस्तेजोड योजना, आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडा रस्तेजोड योजना आणि लमान तांड्यांच्यासाठी, बंजारा तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्तेजोड योजना. योजना आली, योजना चांगली होती. 1,000 कोटी रुपये ह्याच्यावरती टाकायचे ठरले, परंतु त्याला पैसे दिले नाहीत, निधी दिला नाही. आज एका धनगरवाड्याची ही अवस्था नाही आहे. कोकणातल्या हजारो धनगरवाड्या, म्हणजे मी कोल्हापूर जिल्हा धरून, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 50 पासून 80 पर्यंत धनगरवाड्या आहेत. पाटण तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे, वाईमध्ये ती परिस्थिती आहे, महाबळेश्वरमध्ये ती परिस्थिती आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रत्येक गावाच्या कडेने कुठंतरी धनगरवाडी आहे किंवा आदिवासी पाडे आहेत. आता इथं बाजूला ठाकरवाडी आहे, त्यांना पण यायला रस्ता नाही. आदिवासी डिपार्टमेंटला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळतो, मग रस्ता का नाही झाला? प्रामुख्यानं आमची ही मागणी आहे की आज इंदरदेव धनगरवाड्याला तर रस्ता झाला पाहिजे, पण याला लागून सगळ्या धनगरवाड्या ह्या पक्क्या रस्त्याने जोडल्या पाहिजेत. ही आमची मागणी आज असणार आहे. मी माननीय देवाभाऊंना आता जाऊन भेटणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, पिण्याचं पाणी नाही. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या योजना चालू आहेत गावागावामध्ये. हजारो कोटी रुपये हे पाण्याच्या योजनांना दिले जातात, परंतु आज ही इथं धनगरवाड्यातील लोक डोक्यावरती पाणी 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन फिरीत जीव धोक्यात घालून पाणी आणतात. साध्या मागण्या आहेत लोकांच्या, एक रस्ता द्या, पिण्याचं पाणी द्या आणि आज जी जळलेली घरं आहेत त्या घरांचं पक्का घरामध्ये रूपांतर करून द्या. कुणी पंचनामा काय केला, कसा केला, याच्याशी आमचं देणं घेणं नाही आहे. सरकारनं या सगळ्या धनगरवाड्याची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करणार आहे. पत्ता करतो